गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील असणाऱ्या एका कापड व्यापाऱ्याचे गुजरातमधील एका कापड व्यापाऱ्याने सुमारे 56 लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा दीपक मुंदडा, राहणार लिंबू चौक, मेन रोड यांनी गुजरातमधील 3 व्यापाऱ्यांच्या विरोधात दाखल केलाय. यामध्ये कुणाल गुप्ता याला अहमदाबाद, गुजरात येथून अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर यातील नीलम गुप्ता, अनिल गुप्ता हे दोघे फरार आहेत. यांचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. इचलकरंजी शहर वस्त्रनगरी असल्यामुळे इथे कापडाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. कापडाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात आहे, तर इथे कापड व्यापार मोठ्या प्रमाणात आहे. कापडाची उलाढाल पाली, बडोदरा, गुजरात, राजस्थान, मुंबई या ठिकाणी होत असते. इचलकरंजी शहरातील कापड व्यापारी दीपक मुंदडा यांनी अहमदाबाद, गुजरात येथील व्यापारी कुणाल गुप्ता, नीलम गुप्ता, अनिल गुप्ता या कापड व्यापाऱ्यांकडे आपले कापड देवाणघेवाणीचा व्यवहार सुरू होता. 57 लाख रुपयांचे कापड इचलकरंजीतून दीपक मुंदडा कापड व्यापारी गुप्ता यांना दिले होते. कापड देऊन सुद्धा पैसे मिळत नसल्यामुळे मुंदडा हे हवालदिल झाले होते. त्यांनी वारंवार गुप्ता यांना फोनवरून पैशाची मागणी केली असता त्यांनी यावेळी उडवाउडवीची उत्तरे दिली, तर दमदाटीही केली. दीपक मुंदडा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये कुणाल गुप्ता याला अहमदाबाद, गुजरात येथून ताब्यात घेतून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर यातील नीलम गुप्ता, अनिल गुप्ता हे दोघे फरार आहेत. पोलीस यांचा शोध घेत आहेत. 56 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. तसेच आरोपीला गुजरातहून अटक करून न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळाली असून सुद्धा पत्रकारांना माहिती देण्यास पोलीस का टाळाटाळ करत आहेत हे मात्र समजू शकलं नाही. अन्य 2 आरोपींना पोलीस कधी अटक करणार, त्यांच्याकडून सखोल चौकशी करण्याची मागणी सध्या कापड व्यापाऱ्यांकडून होऊ लागली आहे. अशा बड्या व्यापाऱ्यांना फसवणूक करणाऱ्या आरोपींना पोलीस कडक कारवाई करण्याची मागणी इचलकरंजी शहर परिसरातील कापड व्यापाऱ्यांमधून होऊ लागली आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल. यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही. सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा. सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोरा मार्केट, इचलकरंजी. फोन नंबर 72 76 74 80 03.